येथील कृषी विद्यापीठमधील शेकडो हेक्टर जमिनी या संशोधनाच्या नावाखाली घेऊन या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली। त्या विद्यापीठामधील स्थापन झाल्यापासून शेकडो कर्मचारी विद्यापीठामध्ये काम करत होते। त्यांच्या राहण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विद्यापीठ हद्दीमध्ये निवासस्थाने उपलब्ध करून दिली। मात्र काळाच्या ओघाने काही कर्मचारी रिटायर्ड झाले व काही निघून गेले। मात्र ज्या कर्मचाऱ्यांसाठी हे निवासस्थान बांधले होते, आज ते निवासस्थानी शेवटच्या घटका मोजत आहेत। या विद्यापीठामध्ये हजारो निवासस्थानं अशी पडीक पडल्याचं आढळलं। या ठिकाणी हिंसक प्राणी व झाडे झुडपं यांनी दाट जाळं केल्याने या ठिकाणी दिवसा जाण्यासही भीती वाटते। एकेकाळी याच विद्यापीठामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपलब्ध होते। त्यावेळेस याच कॉलन्यांमध्ये वृंदावन खेळत होतं। मात्र काळाच्या ओघाने आज सगळं काही ओसाड पडलं। या घरांची झालेली पडझड, या घराच्या भोवती वाढलेले काटेरी कुंपण, असे वाटतं की हे बंगले नाहीत, भूत बंगले आहेत। याच विद्यापीठामध्ये मागील काळामध्ये एकही रूम खाली दिसत नव्हती। मात्र आज अशी वाईट परिस्थिती या विद्यापीठाच्या परिसरात दिसत आहे। या कॉलनीकडे दिवसा जाण्याची ही भीती वाटते। कुठलीही स्वच्छता नाही, कुठलीही डागडुजी केलेली नाही। काही घरांच्या खिडक्या तुटलेल्या, लाईट तुटलेले, घरात काही हिंसक प्राणी आक्रमण करीत असल्याचं समोर आलं। याच ठिकाणी काही अनैतिक संबंधाचे अड्डेही असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नागरिकांमधून बोललं जातं। विद्यापीठ संशोधनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला जातो। हजारो कर्मचारी आजही विद्यापीठांमध्ये काम करत आहेत। मात्र हे या निवासस्थानाकडे आजही कुणी फिरकत नसल्याने निवासस्थान कुणासाठी बांधून ठेवलं होतं असा प्रश्न समोर आला। जर हे निवासस्थानी पडीक पडलेलं असल्याने तो खरोखरच वापर होतो का? जर वापर होत असेल तर या विद्यापीठाच्या रूम हे कोणासाठी बांधल्या होत्या असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला। तरी विद्यापीठ प्रशासन या गोष्टीला गांभीर्याने घेईल का? या विद्यापीठातील ओसाड पडलेल्या ज्या काही रूम आहेत त्यांची डागडुजी करेल का? या रूममध्ये कर्मचारी पुन्हा राहायला येतील का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।